नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आज डिप्लोमा फर्स्ट इयरची अलॉटमेंट लागलेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे चांगले कॉलेज लागलेले आहेत. बरोबर. त्यांना जे पाहिजे होतं ते कॉलेज लागलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना जे कॉलेज पाहिजे होतं ते भेटलेलं आहे, बट त्यांना जी ब्रँच पाहिजे होती ती ब्रँच भेटलेली नाही आहे. काही विद्यार्थ्यांनी खूप सारे ऑप्शन टाकलेले आहेत, बट त्यांना एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना 1 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना अदर दॅन 1 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे. तुम्ही कोणत्या केसमध्ये मोडता? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला जर लागलं असेल कॉलेज, तर ते कॉलेज आणि ब्रँच कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जर नसेल लागलं कॉलेज, तर तसंही मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेलं आहे, त्यांना काय करायचं आहे पुढे? तर सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस जी आहे ती उद्या तुम्हाला करायची आहे. उद्या लिंक ॲक्टिवेट होईल. लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवून पाठवेलच, की कसं तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे. ₹1000 पे करायचे आहेत. फ्रीज करायचं, नॉट फ्रीज करायचं ते उद्या मी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये सांगेन. तसेच बघा, ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे, त्यांनी जर सेम मिस्टेक केली सेकंड राऊंडला पण त्यांना एकही कॉलेज अलॉट होणार नाही. आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत, पण सगळ्यांचं मी या ठिकाणी सांगू नाही शकत. या ठिकाणी बघा स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला, हा स्टुडंट आहे. या स्टुडंटला यू हॅव नॉट अलॉटेड एनी सीट इन कॅप 1 असं लिहून आलेलं आहे. ओके. या स्टुडंटला विचारला असता त्या विद्यार्थ्याला आहेत 10वीला किती 90% मार्क आहेत. जिल्हा आहे त्याचा जालना. येते लक्षात. 90%च्या मुलाला जर कॉलेज अलॉट होत नसेल, तर काही ना काही मिस्टेक झालेली असेल की नाही त्याच्या फॉर्ममध्ये भरण्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला जर रिसर्च करता येत नसेल, तुम्हाला कॉलेज कोणतं टाकायचं हे समजत नसेल. आता एक विद्यार्थ्याचं एक्झाम्पल बघा या ठिकाणी. प्रिफरन्स कोड जे आहेत किती 77 ऑप्शन टाकलेले आहेत. एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे. कॅटेगरी OBC. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आता या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही ना काही ड्रॉबॅक झालेला असेल. आता बघा कॅप राऊंड 1मध्ये जवळपास 80 ते 90% कॉलेजेस जे आहेत ते फुल होतात. उरले फक्त 10 ते 15%. जर तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्म भरता येत नसेल तुमच्या पर्सेंटेजवरनं, तर या ठिकाणी तुम्हाला आता रिसर्च करावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करावं लागेल कॅप 2साठी किती जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीचे किती आहेत, होम डिस्ट्रिक्टसाठी किती आहेत, अदर होम डिस्ट्रिक्टसाठी किती आहेत, याचं सर्व ॲनालिसिस करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म 2 भरावा लागेल. ठीक आहे. जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येत नसेल, तर मी तुम्हाला एक मदत करतो, की एक कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे आपण तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचं ॲनालिसिस करता येणार नाही, ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. कारण कॅप 2चा मध्ये जर तुमचा नंबर लागला नाही, तर तिसऱ्या राऊंडला जागा शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे तुमचा नंबर लागणार नाही. 1 वर्ष वाया जाईल तुमचं. बरोबर आहे. तुम्हाला अगेन्स्ट कॅपमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. स्कॉलरशिप मिळणार नाही. कॉलेजची मॅनेजमेंटमधून डोनेशन देऊन पूर्ण फीस भरून ॲडमिशन घ्यावं लागेल. त्यापेक्षा आता बेस्ट वे तुम्हाला एक गोल्डन चान्स आहे कॅप राऊंड 2मध्ये कॉलेज लागायचा. ठीक आहे. किंवा असे विद्यार्थी ज्यांना कॅप राऊंड 1मध्ये जे कॉलेज लागलं आहे ते नकोच आहे, दुसरा फ्रेश ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी पण कन्सल्टन्सीसाठी जर तुम्हाला कन्सल्टन्सीसाठी इंटरेस्टेड असाल, तर तुम्ही मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरवरती फक्त इंटरेस्टेड फॉर कॅप राऊंड इंटरेस्टेड फॉर काउन्सलिंग असा मेसेज टाकायचा. तुमचं नाव, तुमची ब्रँच, तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तुमचे पर्सेंटेज, एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये टाकायची आहे. मी जो तुम्हाला नंबर देईल आता, तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल. या नंबरवरती तुम्हाला फक्त मेसेज टाकायचा आहे की इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी आणि तुमचं नाव, तुमचे मार्क्स, तुमचा डिस्ट्रिक्ट, ही डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे मेसेजमध्ये. ठीक आहे. तर असं काही दुसऱ्यांसारखं जास्त तुम्हाला काही फीस वगैरे पण नाही आहे. खूप रिजनेबल रेट आहेत. तुम्ही या नंबरवरती मला मेसेज केल्यानंतर मी आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुम्हाला जर वाटत असेल कन्सल्टन्सी घ्यावी तर घ्या. जर तुमचा नंबर नाही लागला तर तुमची फीस जी आहे ते रिटर्न मिळेल, याची गॅरंटी मी घेतो. ठीक आहे. तर हे झालं कन्सल्टन्सी संदर्भात. तर आपण बघूया पुढे.
तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कट ऑफ लिस्ट जी आहे या वर्षीची कॅप राऊंड 1ची 2024-25ची, तर ती डिस्प्ले झालेली आहे. या ठिकाणी कॅप राऊंड 1 वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही जी आहे कट ऑफ लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले होईल. तर या ठिकाणी काय दिसेल तुम्हाला, तर होम डिस्ट्रिक्टसाठी पर्टिक्युलर कॉलेज असेल, सपोज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर, होम डिस्ट्रिक्टचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी किती पर्सेंटेजला ओपनचा आहे, तर 84%ला, SC आहे 77%ला, है ना. त्यानंतर NTA आहे 83%, NTB आहे 76%. असा कट ऑफ तुम्हाला काय करायचा आहे, चेक करायचा कॅप राऊंड 1साठी. तुम्ही जर या कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही कॅप राऊंड 2साठी इलिजिबल आहात. आता हे झालं आपल्याला याच्यावर कट ऑफ लिस्टवरनं तर समजत आहे. होम डिस्ट्रिक्टचे स्टुडंट है ना, त्यानंतर टेक्निकल स्टुडंट काय आहे ना, नॉन टेक्निकल, अदर होम डिस्ट्रिक्ट काय आहे, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी डिटेल समजून जाईल कॉलेजेसची. बट असे काही विद्यार्थी असतील की त्यांना एकच कॉलेज पाहिजे आहे, कोणतंही सपोज, तर काय करायचं, तुम्ही इथं डाव्या साईडला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आहे याच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी पूर्ण तुम्हाला सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील सगळे कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजेसची लिस्ट मिळेल. ठीक आहे, तर सर्व कॉलेजेसच्या कॅप राऊंड 1ची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. बघा टोटल आहे 394 कॉलेजेस आहेत. त्या 394 कॉलेजमधनं तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि त्या मधला कट ऑफ कसा बघायचा तुम्हाला मी पर्टिक्युलरली सांगतो. या ठिकाणी आपण काय करूया, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावतीचा कट ऑफ काय करू, या ठिकाणी जे अलॉटमेंट आहे, कट ऑफ नाही अलॉटमेंट, तर अलॉटमेंट या ठिकाणी बघूया. आता ही जी अलॉटमेंट आहे ही कोणती आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती सिव्हिल डिपार्टमेंटसाठी. बघा या ठिकाणी अलॉट झालेले आहेत स्टुडंट, किती पर्सेंटेज आहेत, 87% आहे ना. OBC कॅटेगरी, SC कॅटेगरीचा किती आहे, 87.20. तर हा या ठिकाणी कट ऑफ दिसतोय तुम्हाला. ओके, तर सर्वच्या सर्व सीट ज्या आहेत ह्या फुल झालेल्या आहेत. आता बघा या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत, फक्त किती, 30 सीट वॅकंट आहेत, 3 सीट वॅकंट आहेत. आता 3 सीट जर वॅकंट आहेत तर 3 सीटसाठी किती कॉम्पिटिशन राहणार आहे, खूप सारी, बरोबर आहे. तर अशाच पद्धतीनं दुसऱ्या ब्रँचचा पण कट ऑफ चेक करा. आता ही कोणती ब्रँच आहे, सिव्हिलचीच आहे. या ठिकाणी कॉम्प्युटरची बघा, कॉम्प्युटर ब्रँचचा कट ऑफ चेक करा. टॉपर जो आहे तो 97%चा आहे. ठीक आहे, 60 सीट आहे टोटल. सगळ्यात कमी पर्सेंटेजवाला मुलगा जो आहे तो या ठिकाणी चेक करायचा कॅप. तर बघा ST कॅटेगरीचा मुलगा किती पर्सेंटेज आहे, 88.20% आहे विद्यार्थ्याला. अदर होम डिस्ट्रिक्टसाठी कट ऑफ बघा किती आहे, 97%चा आहे ना. तर कट ऑफ खूप हाय लागलेला आहे यावेळेस, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचा नंबर जो आहे तो लागलेला नाही आहे, येते लक्षात. ओके, आता EWSचाही कट ऑफ चेक करून घ्या, किती आहे, 97, 96, 96, 94, 93, 92. ठीक आहे, तर असा कट ऑफ, एवढा हाय कट ऑफ लागलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नंबर वगैरे कुठे लागलेला नाही आहे. तुम्हाला जर कन्सल्टन्सीची हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही त्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा, है ना. आमची टीम तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करेल. तसेच उद्या जी तुमची सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस होणार आहे त्या प्रोसेसचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. त्यामुळे लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर लगेच मी तुम्हाला काय करेल, तर त्याची प्रोसेस सांगणार आहे. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप आपला जॉईन केलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, है ना. आणि जर काही तुमचा डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याचं ॲन्सर द्यायचा आपण प्रयत्न करू या. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड नाईट.